35 बंधू भगिनी. 2 दिवसाच्या या व्याख्यानमालेमध्ये आज दुसरं पुष्प बिलकुल फुगतोय. उद्या डॉक्टर शैलेंद्र देवाळकर हे तिसरं पुष्प फुगतील. या 2 दिवसामध्ये मानवतकरांचा जो सहवास मला मिळाला, जे आतिथ्य मी अनुभवलं आणि जे प्रेम मानायचे मिळाले 2 दिवसामध्ये, त्याचा मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो. आणि ज्या विषयासंबंधी आज मला बोलायचंय त्याच्या प्रतिपादनात सुरुवात करतो. काल संबंध नेहरूंच्या विचार सृष्टीची मांडणी करत असताना पुन्हा पुन्हा एक शब्द मी वापरत होतो की संबंध नेहरूंचा कालखंड आणि त्यांच्या पिढीचा हा औद्योगिक भांडवलशाहीचा कालखंड होता. आणि आज आपण ज्या कालखंडात जगतोय हा संबंध उत्तर औद्योगिक भांडवलशाहीचा कालखंड आहे. आणि त्यामुळे औद्योगिक भांडवलशाहीच्या कालखंडामध्ये राजकारणाचा पॅटर्न ज्याला आपण म्हणतो किंवा राजकारणाचा आविष्कार ज्याला आपण म्हणतो किंवा राजकारणाचं स्वरूप ज्याला आपण म्हणतो हे काय होतं आणि आता उत्तर औद्योगिक भांडवलशाहीमध्ये हे स्वरूप का आणि कसं बदलतंय याची मुख्यत्वे चर्चा आपल्याला करायची. मी कालपासून असं सांगतोय की राजकारण हा एक अव्याहत चालणारा मानवी व्यवहार आहे. व्यक्तिशः आपल्याला राजकारण आवडो किंवा न आवडो, प्रत्येक समाजामध्ये राजकारण हे घडतच असतं. आणि ह्या संबंध राजकारणाचा जो संदर्भ आहे हा माणसातल्या सत्तात्मक संबंधाशी असतो. म्हणून जिथं जिथं माणसात सत्तेचं नातं तयार होतं तिथं राजकारण सुरू असतं. आणि जिथं माणसातलं नातं सत्तेच्या पलीकडे जातं तिथे राजकारण हे थांबलेलं असतं. पण जगात असा मानवी समाज निर्माण व्हायचा आहे की जिथे माणसाचे संबंध हे सत्तेच्या नात्याच्या पलीकडे गेले. आणि म्हणून जोपर्यंत सत्तामुक्त समाज हा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत राजकारण नावाचा व्यवहार माणसं करतच असणार आणि करत राहतील. राजकारणात माणसं काय येतात या प्रश्नाला आपण जरासं भिडूया. आणि राजकारणात यांची कारण 3 आहे. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की मानवेतर सृष्टी जी आहे त्याच्यामध्ये राजकारण नावाचा व्यवहार नाहीये. पण मानवी सृष्टीमध्ये मात्र राजकारण नावाचा व्यवहार आहे. आणि मग त्याच्यामध्ये जे काही चांगले वाईट दोन्ही प्रकार आपल्याला दिसतात ते सगळे गृहीत धरून आपल्याला प्रश्न विचारायचा की असं काय आहे की जे माणसाला राजकारणामध्ये घेऊन जातं किंवा राजकारणामध्ये एंगेज करतं. आणि मग आपल्या असं लक्षात येतं त्याची जी उथळ आणि वरवरची उत्तरं आहेत ती अशी आहेत की माणसाला सत्ता पाहिजे असते म्हणून तो राजकारणात येतो, माणसाला प्रसिद्धी पाहिजे असते म्हणून राजकारणात येतो, माणसाला पैसा पाहिजे असते म्हणून राजकारणात येतो. ही त्याची अतिशय सोपी वरवरची नेहमी आपण गप्पांमध्ये एकमेकांना देतो ती उत्तर आहेत. पण याच्या थोडंसं पुढे जायचंय आणि आपल्याला विचार करायचा की असं काय आहे की जिथं माणसाला राजकारण केल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. आणि ह्या प्रश्नाला जेव्हा आपण भिडतो
तेव्हा असं लक्षात येतं की राजकारणात येण्याच्या माणसाच्या 3 प्रेरणा आहेत. पहिली प्रेरणा अशी असते की माणसाला सिक्युरिटी आणि सुरक्षितता पाहिजे असते. ती सुरक्षितता कुठल्याही राजकीय समूहात आपल्याला मिळते, पॉलिटिकल कम्युनिटीमध्ये. आणि म्हणून तर माणूस समुदाय करून राहतो आणि समुदायामुळे सिक्युरिटी मिळते. सिक्युरिटी मिळत नसल्यामुळे माणसाला असं वाटतं की हे जो आपल्याला सिक्युरिटी देतो त्याला आपण धरून असावं. आणि म्हणून अनुभव आपला असा सुद्धा आहे आजच्या काळामध्ये की एखाद्या भागामध्ये शहराचा एखादा गुंड तर ती सिक्युरिटी देत असेल तर लोक सुद्धा त्याच्या मागे उभे राहतात. ते आपण अनुभवतोय. म्हणजे त्यांना सुद्धा जनाधार मिळतो त्या त्या एरियामध्ये. का मिळतो? कारण लोक म्हणतात की आमच्या प्रतिनिधीपेक्षा हा आमचा प्रश्न सोडवतो आणि आम्हाला सिक्युरिटी देतो. ही भाषा आपण पेपरमध्ये वाचतो, ही आपण अनुभवतो. सांगायचा मुद्दा असा की जिथं जिथं सिक्युरिटी मिळते तिथं तिथं माणसं त्याला चिकटून असतात. आता मानवी इतिहासामध्ये सगळ्यात माणसाला सिक्युरिटी देणारी मोठी संस्था कोणती निर्माण झाली तर ती राज्यसंस्था. आणि म्हणून राज्यसंस्था असंख्य लोकांना आणि असंख्य समूहांना सिक्युरिटी देते. हे जरी खरं असलं तरी काही समूहांच्या विरोधामध्ये राज्यसंस्था काम सुद्धा करत असते. आपल्याला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण बहुसंख्य माणसं राज्यसंस्थेच्या पाठीशी उभी असतो आणि आपण बहुसंख्य माणसं राज्यसंस्थेचे लाभार्थी आहोत. पण तुम्ही असे गोळापडे समूह आणा की त्या समूहांना राज्यसंस्थेची सिक्युरिटीज मिळत नाहीये. त्या समूहांच्या निष्ठा राज्यसंस्थेपाशी आपल्या जितक्या तीव्र नसतात. किंबहुना त्या समूहांना असं वाटतं की हे कसं राज्य आहे, हे आम्हाला थोडं जपत आहे, हे भलत्यांचेच हितसंबंध सुरक्षित ठेवतात, आम्ही कोण होते इथे. हा जो प्रश्न त्या समूहांच्या मनात निर्माण होतो याचा अर्थ असा आहे की राज्यसंस्थेसारखी प्रबळ संस्था सुद्धा तत्वतः जरी सगळ्यांना सिक्युरिटी देण्याची भाषा करत असली तरी प्रत्यक्षामध्ये अनेक समूहांना ती सिक्युरिटी राज्यसंस्थेकडून मिळत नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणून माणसं जिथे सिक्युरिटी असते तिथं त्यांच्या पद्धतीचं राजकारण ते उभं करतात. यासाठी राजकारणात त्यांना यावंच लागतं. दुसरा मुद्दा किंवा प्रेरणा पॉलिटिक्स मध्ये येण्याची काय असते? एकदा तुम्ही समुदाय म्हणून जगायला लागलात की तुमचे वेगवेगळे गट असतात आणि प्रत्येक गटाचे काही ना काहीतरी हितसंबंध असतात. सामाजिक शास्त्रांच्या भाषेत आपण काय म्हणतो की हे वर्ग आहेत समाजातले वेगवेगळे. शेतकऱ्यांचा वर्ग आहे, शेतमजुरांचा वर्ग आहे, जमीनदारांचा वर्ग आहे, भांडवलदारांचा वर्ग आहे, व्यावसायिकांचा वर्ग आहे, सेवकांचा वर्ग आहे. असे असंख्य वर्ग ओळखले. आणि कोणताही समाज आणि समुदाय हा वर्गांनी बनलेला आहे आणि ह्या प्रत्येक वर्गात स्वतःचे हितसंबंध असतात आणि आपापल्या हितसंबंधांचं संरक्षण करणं, आपापल्या हितसंबंधांचं संवर्धन करणं हे प्रत्येक वर्गाला हवं असतं. आणि म्हणून वर्गाच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रत्येक वर्ग आपापल्या हितसंबंध आधी जपतो. जमलं तर इतर वर्गाच्या हितसंबंधांचा किंवा व्यापक समाजाचा विचार करत असतो, जमलं तर. आता मला जर आपापल्या वर्गाच्या आणि गटाचे हितसंबंध जपायचे असतील तर मला सत्ता स्पर्धेमध्ये म्हणजे राजकारणात उतरावं लागतं. म्हणजे एका बाजूला सुरक्षिततेसाठी मी राजकारणाचा व्यवहार करत असतो, दुसऱ्या बाजूला आपापले हितसंबंध जपण्यासाठी मी राजकारणाचा व्यवहार करत असतो. आणि याच्याही पलीकडे जाऊन राजकारणाची तिसरी एक प्रेरणा असते
मोठी प्रेरणा असते ती म्हणजे आहे या व्यवस्थेमध्ये आपल्याला समाधान वाटत नसतं आणि दोष दिसत असतात. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की आहे ही व्यवस्था आपण निर्दोष करावी आणि त्यासाठी चांगली समाज रचना, चांगली समाज व्यवस्था निर्माण करावी. चांगल्या आदर्श मूल्यांवर अशी समाज रचना आपली बांधावी. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये चांगलेपणाची कल्पना असते आणि त्याच्यात नेहमी द्वंद्व असतं की हे असायला पाहिजे बरं का, पण प्रत्यक्षात मात्र ते नसतं, ते वास्तव. म्हणजे वास्तव माणसाला अपूर्ण वाटतं आणि ह्या अपूर्णतेच्या बाहेर पडण्यासाठी माणूस असं म्हणतो की आपण ह्या वास्तवाला अधिक चांगलं बनवूया. आता हे अधिक चांगलं बनवण्याची जी कल्पना आहे ना, ही कल्पना समाजाच्या भल्याची कल्पना. म्हणजे मनुष्य जसा स्वार्थी असतो तसा स्वार्थाच्या पलीकडे जाऊन माणूस इतरांच्या भल्याचा सुद्धा विचार करायची बुद्धी माणसापाशीच फक्त आहे. आणि म्हणून माणूस नावाचं रसायन फार गुंतागुंतीच आहे. एकाच वेळेस तो कमालीचा स्वार्थी पद्धतीनं मागतो, पण असंही आपण अनुभवतो की कित्येक वेळा स्वतःच्या स्वार्थाला लाथ मारून तो समुदायासाठी, समाजासाठी, देशासाठी, व्यापक मानवतेसाठी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करत असतो. आता प्रश्न असा की आपल्याला कोणता माणूस खरा आहे? आणि मग लक्षात येतं की माणसाची दोन्ही रूप खरी आहेत आणि त्याचं एक दुसरं जे रूप आहे की समाजाचं भलं व्हावं असं जे त्याला वाटतं, हे दुसरं रूप काही व्यक्तींना राजकारणाकडे घेऊन जातं. आणि म्हणून आहे ती व्यवस्था सुधारण्यासाठी मी राजकारणात उतरतो. त्याच्यात माझा स्वार्थ व्यक्तिगत काहीच नाहीये, माझी सुरक्षितता याच्यात काहीच नाहीये, माझी हितसंमती काहीच नाहीये. पण मला असं वाटतं की या सगळ्याचे हितसंबंध जपले पाहिजेत आणि चांगलं काहीतरी हातात आलं पाहिजे. म्हणजे चांगलं करण्याची इच्छा, चांगल्या मूल्यांची प्रस्थापना करण्याची इच्छा, ह्यातून सुद्धा माणसाला राजकारणात येण्याची प्रेरणा मिळते. म्हणजे आपण असं पाहतो की समाजात प्रचंड विषमता आहे आणि काही बऱ्या मंडळींना असं वाटतं की नाही, ही विषमता संपली पाहिजे आणि तिथे समता असली पाहिजे. आपण असं पाहतो की वसाहतवादाखाली प्रचंड शोषण चाललं, अनेक समूह आणि देश गुलाम बनले. लोकांना असं वाटलं की हे शोषण थांबलं पाहिजे आणि वसाहतवाद आणि साम्राज्यवादाच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे आणि यातून स्वातंत्र्य चळवळीचं राजकारण निर्माण झालं. हे उदात्त राजकारण होतं. याचा अर्थ राजकारणाची तीन प्रेरणा की सुरक्षिततेसाठी मी राजकारणात येतो, माझ्या वर्गाच्या संबंध जपण्यासाठी राजकारणात मी जाता येतो, तसं समाजाचं भलं होण्यासाठी आणि चांगली मूल्याची प्रस्थापना होण्यासाठी सुद्धा मी राजकारणात येतो. आणि मग राजकारणाची ही तिन्ही रूपं एकाच वेळेस समजून घ्यावी लागतात, तेव्हा आपल्यामध्ये राजकीय बदलता येते. आपण जर फक्त एकच रूप पकडले आपलं तर राजकारणाचं समग्र रूप समजत नाही आपल्याला. म्हणजे मी जर असं म्हणलं काही नाही माणसं फक्त सुरक्षिततेसाठी येतात राजकारणामध्ये, तर हे संपूर्ण सत्य नाहीये. मी जर असं म्हणलं काही नाही माणसं फक्त बाबतीत ह्याच्या संबंध जपायला येतात, बाकी काही त्यांना घेणं नसतं, हेही विधान संपूर्ण सत्य नाहीये. मी जर असं म्हणलं नाही माणसं केवळ भल्यासाठीच येतात राजकारणामध्ये, हे तर अत्यंत भावलं विधान म्हणलं. पण ही तिन्ही विधानं जेव्हा आम्ही एकत्र मांडतो तेव्हा राजकारण नावाचा गुंतागुंतीचा व्यवहार माणूस का करतो त्याची उत्तर आपल्याला. हे मी का सांगतो आपल्याला? कारण बऱ्याच वेळा राजकारणाचं समग्र रूप समजत नसतं आणि ते समग्र रूप जितकं पटकीने समजेल आपल्याला, तितकं आपल्याला
आपलं राजकारण अधिक उन्नत करतात. आणि म्हणून याची मी एक थोडीशी स्पष्टता आधी निर्माण केली. याच्यासाठी जोपर्यंत माणसामध्ये या 3 प्रेरणा आहेत, स्वतःची सुरक्षा ठेवणं, आपापल्या वर्गाचे हितसंबंध जपणं आणि समाजाचं भलं करायची इच्छा, तोपर्यंत राजकारण नावाचा मानवी व्यवहार अव्याहत राहणार. आणि असा जर तो चालणार असेल तर आपल्याला हे लक्षात येतं की प्रत्येक टप्प्यामध्ये इतिहासाच्या राजकारणाचं रूप बदलत आहे. माणसामाणसाचे सत्ता संबंध बदलत आहेत. सत्ताहीन वर्ग सत्ता संपन्न बनत आहेत, सत्ता संपन्न वर्ग सत्ताहीन बनत आहेत. हेही अभिसरण झाले आहे. आणि म्हणून त्या त्या कालखंडाचं राजकारण त्या त्या कालखंडाच्या समजावर समजून घ्यावं. म्हणून मी असं म्हटलं की नेहरूंचा कालखंड हा औद्योगिक भांडवलशाहीच्या राजकारणाचा कालखंड होता. आपण जेव्हा वर्तमान काळातल्या राजकारणाचा विचार करतो, भारतातल्या आणि जगातल्या, याचा व्यापक संदर्भ उत्तर औद्योगिक भांडवलशाहीचा आहे. आता या शब्दात कृपया बिचकू नका, कारण याच्यात न समजण्यासारखं काही नाहीये. किंबहुना हे समजण्यासाठीच आपण इथं आलोय. माणसाने शब्दांची आकरण भीती असते. खरं म्हणजे शब्द आपले साथी आहेत. शब्द आणि संकल्पनांच्या साह्यातून आपल्याला जीवनाचे वेगवेगळे अर्थ समजावे लागतात. आणि म्हणून जितकं आपल्या शब्दांवर आणि संकल्पनांवर प्रेम असेल आणि त्याचे अर्थ समजून घ्यायचा आपण प्रयत्न करू, तितका जीवनाचा अर्थ समजायला लागतो, मानवी संबंधांचा अर्थ समजायला लागतो. माणूस जे काही असंख्य उद्योग करत असतो त्या उद्योगाचा अर्थ समजायला लागतो. आणि तेवढी वैचारिक क्षमता ही माणसाच्या मेंदूत आहे. संकल्पना समजून घेणं आणि संकल्पनांच्या साह्यानं वास्तव समजून घेण्याची क्षमता आपल्यात आहे. म्हणून तर आपण आधुनिक माणसाची व्याख्या ह्युमन बिईंग इज अ रॅशनल बिईंग अशी व्याख्या केली. प्राचीन काळात आपण एवढंच म्हणत होतो की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. पण युरोपात प्रबोधन झालं आणि या व्याख्येमध्ये बदल झाला. मॅन इज अ सोशल ॲनिमल इथपासून मॅन इज अ रॅशनल बिईंग. याचा अर्थ प्रत्येक माणसाकडे विचार करायची क्षमता आहे. आणि ती क्षमता असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजू शकतो. आणि म्हणून तर ज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा निर्माण झाल्या. तर कशाला झाल्या असत्या या शाखा निर्माण? हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात येतं की अनाकलने असं काही नाहीये. संकल्पनांच्या साह्यानं, शब्दांच्या साह्यानं, टर्मिनॉलॉजीच्या साह्यानं आपल्याला वास्तव पकडता येतं. आणि म्हणून मी शब्दांच्या पासून पहिल्यांदा शब्दांची भीती घालवत असतो बोलत असताना. कारण हे जेव्हा शब्द येतात ना, की औद्योगिक भांडवलशाही, उत्तर औद्योगिक भांडवलशाही, आधुनिकता, उत्तर आधुनिकता, कधी कधी दडपून येते या शब्दांचं. त्यांना असं वाटतं की काय हे सगळं शब्द येतात, आम्हाला काय करणार आहे काय, मग नकोच तर मानले पडेल. इथून माणूस ते समजून घेण्यापासून दूर जातो. आणि माणसाला मला तिथं जोडायचंय. आणि म्हणून म्हणतो की ह्या शब्दांच्या पासून आपण घाबरायचं कारण नाहीये. आणि हे शब्द आपल्याला जीवनाचा अर्थ समजून सांगतात. आणि म्हणून हे शब्द तुम्ही या संकल्पना वापरत मी आज तुमच्याशी बोलणार. भांडवलशाहीचा विकास युरोपमध्ये 15व्या-16व्या शतकापासून झाला. इतिहास आपल्याला माहिती. त्या विकासाचे टप्पे तुम्ही असा त्याच्या आधी कोणती व्यवस्था होती इथे जगभर? आणि सगळ्यांना माहिती की भांडवलशाहीच्या आधी ते सरंजामी व्यवस्था होती. सरंजामी व्यवस्थेतून भांडवलशाही व्यवस्थेमध्ये युरोपचा समाज झाला, पश्चिमेचा. आणि तिकडे आधुनिकीकरण सुरू झालं. भांडवलशाहीचा पहिला टप्पा व्यापारी भांडवलशाहीचा आहे. भांडवलशाहीचा दुसरा टप्पा हा औद्योगिक भांडवलशाहीचा आहे. भांडवलशाहीचा तिसरा टप्पा हा मक्तेदारी भांडवलशाही किंवा मोनोपोली कॅपिटलिझमचा आहे.
आणि भांडवलशाहीचा चौथा टप्पा हा वित्तीय भांडवलशाही किंवा फायनान्शियल कॅपिटलिझमचा आहे, ज्या टप्प्यात आज आपण येऊन थांबलो. आता हेही शब्द आपण सोडून देऊयात, कारण आपल्याला मुख्यत्वे औद्योगिक आणि उत्तर औद्योगिक याची हे समजून घ्या. पण एवढा तर मुद्दा आपल्याला समजेल ना की 15-16 शतकामध्ये जिथे भांडवलशाहीचा विकास सुरू झाला पश्चिमेकडे, ती भांडवली उत्पादन व्यवस्था ही पश्चिमेत जी निर्माण झाली ती हळूहळू पसरत जगाची उत्पादन व्यवस्था झाली. त्याला आपण भांडवलशाहीचा विस्तार म्हणतो, एक्सपान्शन ऑफ कॅपिटलिझम म्हणतो. तिसऱ्या जगामध्ये आपल्याकडे ती वसाहतवादाच्या माध्यमातून आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे जी भांडवली व्यवस्था निर्माण झाली ती स्वतंत्र समाजात निर्माण झालेली भांडवलशाही नाहीये, ती परतंत्र समाजात निर्माण झालेली नियंत्रित भांडवलशाही आहे. आणि म्हणून युरोपचा भांडवलशाहीचा विकास आणि आपल्या भांडवलशाहीचा विकास याच्यामध्ये फरक पडतो. कारण युरोपमध्ये जेव्हा भांडवलशाहीचा उदय झाला तेव्हा भांडवलशाही ही त्यांच्या स्वतंत्र समाजात निर्माण झाली होती. आपल्या इथे मात्र ती वसाहतवाद साम्राज्यवादाच्या कुशीत निर्माण, हा फरक पडतो. आणि म्हणून पश्चिमेकडच्या भांडवलदारांना जी ऐतिहासिक कॉन्ट्रिब्युशन आणि भूमिका केली बजावली माणसाला मुक्त करण्यामध्ये आणि माणसाला रॅशनल बनवण्यामध्ये, विवेकी विचारक्षम बनवण्यामध्ये, ती भूमिका वासांतिक भांडवलशाहीनं केली नाही. हा तो फरक आहे. आणि म्हणून पारतंत्र्याच्या छायेत आपली भांडवलशाही कोबऱ्या घेऊन विकसित होत होती. आणि म्हणून जेव्हा आपण आपल्या भांडवलशाहीच्या विकासाचा विचार करतो तेव्हा आपल्या इथे एकदम व्यापारी भांडवलशाही आली दिसायली जशी, आपण वसाहतिक भांडवलशाहीमध्ये येतो, तिथून आपण औद्योगिक भांडवलशाहीत आलो आणि औद्योगिक भांडवलशाहीतून उत्तर औद्योगिक भांडवलशाहीत आलो. आणि म्हणून वसाहतिक भांडवलशाहीचं राजकारणाचं रूप वेगळं होतं, ज्याला आपण स्वातंत्र्यपूर्वीचं राजकारण म्हणतो. वसाहतवादातून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं राजकारण वेगळं आहे, जे औद्योगिक भांडवलशाहीचं राजकारण होतं. आणि 80-90च्या दशकानंतर उत्तर औद्योगिक भांडवलशाहीचं राजकारण सुरू झालं. प्रश्न आपण असा उपस्थित करायचा आहे की औद्योगिक भांडवलशाहीनं एक मोठी उत्पादन व्यवस्था आहे, जगाला कोणत्या राजकीय आणि सामाजिक संस्था दिल्या? हा प्रश्न आपण उपस्थित केल्यानंतर लक्षात येईल की जसा जसा भांडवलशाहीचा विकास होत चालला तिकडे, तसं तसं भांडवलशाहीनं एक सगळ्यात महत्वाची संस्था मानवी इतिहासाला दिली, आणि ती म्हणजे नेशन स्टेट, राष्ट्र राज्य ज्याला आपण म्हणतो. ही राष्ट्रराज्य कल्पना कधी आली अस्तित्वात? ती मध्ययुगात होती का हो? ती प्राचीन काळात होती का हो? ज्याला आपण सार्वभौम नेशन स्टेट म्हणतो, ही कल्पना आधुनिक काळात येते. म्हणजे युरोपमध्ये भांडवलशाहीचा विकास आणि राष्ट्रवादाचा आणि राष्ट्रराज्याचा विकास हातात हात घालून येतात. तुम्ही म्हणाल काय वैशिष्ट्य आहे या नेशन स्टेटचं? त्याचं उत्तर असं आहे की नेशन स्टेटमुळे माणसाला आपलं राजकीय संघटन करण्याचा सगळ्यात व्यापक भूमी प्राप्त झाली. जे नेशन स्टेट उदयास येण्याच्या आधीचे मानवी समुदाय आणि त्यांचं राजकीय संघटन आणि नेशन स्टेट उदयास आल्यानंतरचे मानवी समुदाय
आणि त्यांचं राजकीय संघटन, याच्यात काय फरक आहे? नेशन स्टेट उदयास येण्याच्या आधी माणसं कशाच्या आधारे संघटित होत होती? माणसं धर्माच्या आधारे संघटित होत होती. आणि म्हणून आपण ख्रिश्चन साम्राज्य, इस्लामिक एम्पायर, मुघल साम्राज्य या अंगानं मागणी समोर ठेवा. नेशन स्टेट उदयास येण्याच्या आधी माणसं कशाच्या आधारे संघटित होत होती? आशिया खंड घेतला तर वर्ण जाती व्यवस्थेच्या आधारे संघटित झाली होती. म्हणजे नेशन स्टेट उदयास येण्याच्या आधी माणसं कशाच्या आधारे संघटित होत आहेत असा विचार जर तुम्ही केला तर ती वर्ण जाती व्यवस्थेच्या आधारे होत आहेत, ती वंशाच्या आधारे संघटित होत आहेत, ती धर्माच्या आधारे संघटित होत आहेत. नेशन स्टेट आल्यानंतर मात्र पहिला फरक असा पडतो की माणसं असं म्हणतात की आम्ही धर्म, भाषा, वंश, जाती हे बाजूला ठेवतो आणि एका नेशनचे समान नागरिक म्हणून आम्ही एकत्र येतो. काय झालं याचा अर्थ? याचा अर्थ असा की आतापर्यंत मी माझ्या प्रदेशापुरता, माझ्या जातीपुरता, माझ्या धर्मापुरता जो विचार करत होतो, हा विचार मी आता बाजूला ठेवतोय आणि मी असं म्हणतो की आपण ह्याच्या पलीकडे जाऊयात आणि आपली एक व्यापक ओळख सांगूया. आणि ती व्यापक ओळख मी नेशन किंवा राष्ट्राची सांगतो. आणि म्हणून आपण राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये काय म्हणायला सुरुवात केली की मी प्रथम भारतीय आहे, मग मी पंजाबी, बंगाली, मद्रासी असा आहे. मी प्रथम भारतीय आहे, मग मी हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन जो काही असेल तो आहे. मी प्रथम भारतीय आहे, मग मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जो काही असेल तो असेल. हे जे प्रथम भारतीय बोलायला सुरुवात आपण केली ना, तिथे आपण नेशन म्हणून उदयाची वाटचाल सुरू केली. आणि म्हणून मी असं म्हणतो की नेशन स्टेटनं जगभरच्या मानवी समूहांना अशी भूमी दिली की माणसं आपल्या छोट्या छोट्या ओळखी विसरून नागरिक नावाच्या ओळखीनं एकत्र आहे. आणि यातून लोकशाही राष्ट्रांची निर्मिती तिकडे झाली आणि त्याला फॉलो करत वसाहतवादी समाजामध्ये सुद्धा राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली. आणि म्हणून माझा सिद्धांत असा आहे की भांडवलशाहीनं नेशन स्टेट नावाची एक महत्वाची संस्था आपल्याला दिली. आणि या संस्थेमुळे आपण अधिक व्यापक झालो, आपल्या जाणीवांच्या पातळीवर. नाही तर आपण खूप संकुचित विचार करतो. हे भांडवलशाहीचं कॉन्ट्रिब्युशन आहे. आता थोडंसं पुढे जाऊया. नेशन स्टेट नावाची संस्था मिळाल्यानंतर ही नेशन स्टेट नावाची संस्था कशाच्या आधारे उभी असते? जगभरचे सगळे नेशन स्टेट तुम्ही ऐका, डोळ्यापुढे आहे. नेशन स्टेट उभं करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 6 संस्थात्मक आधार लागतात, तरच ते नेशन स्टेट भक्कम उभं राहतं. आता हे 6 संस्थात्मक आधार कोणते? नेशन स्टेटसाठी तुम्हाला नॅशनल इकॉनॉमी उभी करावी, राष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि अर्थकारण उभं करावं. नेशन स्टेटसाठी तुम्हाला प्रातिनिधिक संस्था उभ्या कराव्या लागतात. स्थानिक पातळीपासून ते मध्यवर्ती पातळी. कारण प्रातिनिधिक संस्थांची निर्मिती झाल्यानंतर लोकांना असा अनुभव येतो की हे राज्य हे आपल्या सगळ्यांचं आहे आणि आपण सार्वभौम आहोत. राजशेपमध्ये हा अनुभव येत नाही लोकांना. राज्य कोणाचा? राजाच आहे.
राजपदी कोण येतं? अनुवंशिक पद्धतीने येतो तो. ते आमचं थोडंच राहतो. हा जो पुरावा निर्माण होतो राजश्रीमध्ये, राष्ट्रराज्य जेव्हा निर्माण होतं तेव्हा हा दुरावा संपवणे असं वाटतं की राज्य म्हणजे आम्ही, राज्य सार्वभौम म्हणजे आम्ही सार्वभौम, आणि राज्याला अंतिम सत्ता मिळते ते आमच्यापासून मिळते. आम्ही संमती देतो म्हणून ते राज्य अस्तित्वात आहे. उद्या आम्ही म्हणतात ते काढले तर ते राज्य टिकू शकत नाही. हे भान जे जागं होतं, हे भान जागं होण्याच्या आता ते लोक राष्ट्रात येत आहेत. बघा कसा फरक पडतो संबंध. आणि मग हे भान टिकवण्यासाठी आपल्याला शासन प्रातिनिधिक बनवावं लागतं आणि शासन जबाबदार बनवावं लागतं. आणि म्हणून ज्या देशामध्ये प्रातिनिधिक संस्था या समर्थ असतात, प्रभावी असतात, त्या देशातल्या राज्य हे प्रबळ बनतं, त्या देशातल्या स्टेट भक्कम बनतं. आणि जिथं तिथं प्रातिनिधिक संस्थांची मुस्कटदाबी होते, त्या दडपल्या जातात, त्या विकसित होऊ दिल्या जात नाहीत, तिथलं नेशन स्टेट हे भक्कम बनू शकत नाही. लक्षात येतं तुमच्या? अफगाणिस्तानमध्ये नेशन स्टेट का पळतं, फेल जातं? पाकिस्तानमध्ये नेशन स्टेट सतत अडचणीत का येतंय? अनेक आफ्रिकन कंट्रीमध्ये नेशन स्टेट का उभं राहत नाहीये? त्याचं काही प्रातिनिधिक संस्थाच मूळ धरत नाहीयेत. भारतात हे का झालं? प्रातिनिधिक संस्था उभ्या केल्या आपण. आणि म्हणून नेशन स्टेट मजबूत होण्यासाठी जसं नॅशनल इकॉनॉमी लागते तसं रेप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन्सला लागतात, प्रातिनिधिक संस्था लागतात. तो हा दुसरा आधार आहे. तिसरा आधार काय? नेशन स्टेट. नेशन स्टेट चालवण्यासाठी तुम्हाला ह्यूज मोठी प्रशासन व्यवस्था निर्माण करायला, ज्याला आपण ब्युरोक्रेसी म्हणतो. लक्षात ठेवा, आपला प्रत्येक दैनंदिन व्यवहार हा प्रशासन चालवतो. आणि म्हणून आज आपण स्थिर जीवन जगतो. म्हणजे प्रचंड ब्युरोक्रेसी लागते. ही तिसरी संस्था आहे नॅशनल स्टेट भक्कम होणे. चौथी संस्था आहे आर्मी किंवा लष्कर. बाह्य आक्रमणापासून तुमचा राजकीय समुदाय आणि स्वातंत्र्य शाबूत ठेवायचं असेल तर तुम्हाला संरक्षणासाठी जास्त लागतं. आणि या लष्कराची दोन फंक्शन्स आहेत. बाह्य आक्रमणापासून जसं तुम्हाला संरक्षण ठेवतं तसं अंतर्गत यादवीपासून सुद्धा ते तुम्हाला संरक्षण करतं. आणि म्हणून मॉडर्न नेशन स्टेटचा विचार आर्मीशिवाय आपण करू शकत नाही. आता एक राज्य संस्था दाखवा की जी सैन्याशिवाय उभी आहे. आर्मी नावाची संस्था नेशन स्टेटचा संस्थात्मक आधार बनते. चौथा आधार. पाचवा आधार नॅशनल एज्युकेशन सिस्टम. जोपर्यंत राष्ट्रीय शिक्षण व्यवस्था तुम्ही निर्माण करत नाही तोपर्यंत नेशन भक्कम होत नाही. कारण शिक्षण व्यवस्थेचं राजकीय प्रयोजन हे असतं की काही राजकीय मूल्यांचे तुमच्यावर सतत संस्कार करणं. आणि म्हणून जगभरातल्या शिक्षण व्यवस्था या त्या त्या राजकीय व्यवस्थांना आधार देणार असतात. आणि जशी राजकीय व्यवस्था तशी शिक्षण व्यवस्था तुम्हाला बदलायला लागते आणि राबवायला. आपण वसाहतवादाच्या विरुद्ध जेव्हा संघर्ष करत होतो इंग्रजांच्या विरुद्ध, तेव्हा आपले नेते काय म्हणत होते स्वातंत्र्य चळवळीत? ते असं म्हणत होते की आम्हाला वासाहतीत शिक्षण, कलोनियल एज्युकेशन नकोय, पंखी शिक्षण आम्हाला नकोय, आम्हाला राष्ट्रीय शिक्षण पाहिजे. लोकमान्य टिळकांची चतुसूत्री, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि नॅशनल एज्युकेशन.
या नॅशनल एज्युकेशनची भाषा 18व्या शतकात होती का हो, 17व्या शतकात होती का हो, 16व्या शतकात होती का भाषा? कधी सुरू होते नॅशनल एज्युकेशनची भाषा? राष्ट्राची जेव्हा भूमी तयार होते तेव्हा ती भूमी टिकवण्यासाठी आम्हाला नॅशनल एज्युकेशन सिस्टम आहे. आणि म्हणून इंग्रजी शिक्षणाचा आक्षेप असा होता स्वातंत्र्य सैनिकांचा की तुमच्या शिक्षणातून आमचा सामूहिक देश निर्माण होत नाही, कारण तुम्ही सतत आम्हाला असं सांगताय की आम्ही कसे मागात आहोत, आम्ही कसे अपात्र आहोत लोकशाहीला, आणि आता तुम्हाला सुधारण्यासाठी आम्ही आलोय, तुम्ही इंग्रजीचे आले. हे सतत पिढीला ऐकवल्यामुळे भारताच्या त्यावेळेच्या पिढीचा आत्मविश्वास संपला, कारण नॅशनल एज्युकेशन नव्हतं. इंग्लंड कसा मोठा, इंग्लंडचा इतिहास कसा मोठा, त्यांच्या संस्कृती आणि संस्था कशा मोठ्या, हे इतिहास इंग्रजी शिक्षणातून शिकवलं जायचं. आणि त्यामुळे कॉम्प्लेक्स निर्माण झाला आपल्यात. तो कॉम्प्लेक्स इतका भयानक आहे, अजूनही आपल्याला स्वतःच्या समजा बोलता येत नाही. आणि जोपर्यंत परदेशातून आपल्याला ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत आपल्याला वाटत नाही की आपण हाफ टू गेट आहोत. हा वासात मधाचा दूरगामी परिणाम आहे. आणि याच्या विरोधामध्ये राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळीची माणसं म्हणत होती की आम्हाला नॅशनल एज्युकेशन घेत आहे. मी पदूत गांधींचा नैतालीचा विचार हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात येतं की राष्ट्र व्यवस्था आणि एज्युकेशन व्यवस्था घट्ट नातं आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की नॅशनल एज्युकेशन शिवाय नेशन स्टेट उभं राहत नाही. 5 संस्थात्मक आधार आहे आणि 6वा जो संस्थात्मक आधार आहे तो म्हणजे आधुनिक राजकीय समाजाची बांधणी. हे कदाचित तुम्हाला लक्षात होतं यातून की राजकीय पक्षांनी आधुनिक नेशन स्टेटची बांधणी ही राजकीय पक्षांशिवाय होऊ शकत नाही, कारण राजकीय पक्ष समाज बांधणीच्या कामामध्ये फार महत्वाची भूमिका बजावत आहेत आणि मानवी इतिहासात त्यांनी बजावलेली. आणि म्हणून बाकी जिथं जिथं प्रातिनिधिक संस्था आहेत, जिथं जिथं नेशन स्टेट उदयास आलं तिथं या स्वरूपाचे राजकीय पक्ष निर्माण झाले. हे राजकीय पक्ष आपल्याला मध्ययुगात दिसतात का? हे राजकीय पक्ष आपल्याला प्राचीन काळात दिसतात का? आणि म्हणून आपण असं म्हणतो की राजकीय पक्ष पॉलिटिकल पार्टीज या मॉडर्न इन्स्टिट्यूशन्स आहेत, आधुनिक काळात आलेले आहेत. आणि गंमत करून जर राजकीय पक्षांचा इतिहास पाहिला तर प्रत्येक देशामध्ये राजकीय पक्ष जसे जसे निर्माण होत होते तसं तसं त्या त्या देशातल्या लोकांनी नेत्यांनी असा इशारा दिलेला आहे की पक्षापासून सावध राहा. बरं आहे, त्याची गंमत आहे. का असं देत होते? कारण त्यांना असं वाटत होतं की राजकीय पक्ष जसं येतात तसे मतभेद वाढतात, गटबाजी वाढते. आणि आपण आपला राष्ट्र म्हणून जो एकोपा मिळवलेला साधलेला आहे हा एकोपा टिकवायचा असेल तर आपण शक्यतो राजकीय पक्षापासून दूर असावं. आता अमेरिकेसारख्या सगळ्यात लोकशाहीवादी असलेल्या देशाला आणि त्याचा पहिला जो अध्यक्ष होता जॉर्ज वॉशिंग्टन त्याला सुद्धा वाटत होतं. आणि म्हणून फेअरवेल ऍड्रेस जेव्हा त्यांनी दिला, काँग्रेसचा निरोपाचा जो जेव्हा त्यांनी दिला तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण मत प्रयासानं 13 संस्थानांचं एकत्रीकरण करत अमेरिकेचं राष्ट्र उभं केलेलं आहे. हे राष्ट्र आता पक्षोपपक्षांच्या मतभेदामध्ये त्याचा बळी जायला नको. आणि म्हणून पक्षाशिवाय आपल्याला काही उभं राहता येईल का? राजकीय पक्षांशिवाय नेशन म्हणून असा विचार आपण करावा. बी वेअर ऑफ पॉलिटिकल पार्टीज बिकॉज दे बिगेट्स फ्रॅक्शनलिझम. हे कोण बोलतोय हो? जॉर्ज वॉशिंग्टन बोलतोय. आणि म्हणून पक्षाचा उदय होत होता आणि पक्षाबद्दलचा धक्का सुद्धा अनेक लोकशाही देशांनी घेतला होता. आणि तरीही राजकीय पक्ष हे उदयास आले. इतकंच नाही
त्या आधुनिक समाजाच्या बांधणीमध्ये त्यांनी भूमिका बजावली आणि पक्षांशिवाय लोकशाही राजकारण अशक्य होऊन बसले. हे सगळं जेव्हा पाहतो तेव्हा गंमत वाटते की जे नको वाटतं, ज्याची भीती वाटते तेच आले आणि ते नुसतं आलं नाहीये, ते काहीतरी एक विधायक काम करतंय. आणि म्हणून पॉलिटिकल सायन्स मध्ये राजकीय पक्षांचं वर्णन करताना पार्टीज आर एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल ग्रोथ असं वर्णन केलं. म्हणजे जगात कुठल्याही राजकीय पक्ष हे संविधानाने निर्माण केलेले नाहीयेत. राजकीय पक्षांची निर्मिती संविधानाच्या बाहेर झाली आहे, घटनात्मक प्रक्रियेच्या बाहेर झाली आहे. पण जितकं संविधान महत्वाचं तितकंच पक्षांना महत्व आहे. हा इतिहास आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये प्रश्न पडतो की असं काय पक्षाने केलं की जेणेकरून समाजाची बांधणी पक्की झाली. आणि म्हणून लक्षात येतं की पक्ष नावाची रचना जी निर्माण झाली ना, ती बेसिकली राज्य संस्था, स्टेट, शासन, गव्हर्नमेंट आणि लोक यांच्यातल्या दुवा म्हणून निर्माण झाली. आणि म्हणून पक्ष कसे उदयास आले तेव्हा हे पक्ष लोकांचे प्रश्न हातातून काम करत होते. आणि म्हणून लोकांना पक्षांचा आधार वाटत होता की माझ्या वर्गाचे संबंध, माझ्या मागण्या, माझे ऍस्पिरेशन, माझी स्वप्न, माझ्या तक्रारी गाणी हे जर शासनापर्यंत पोहोचवत असेल तर कोणाच्या माध्यमातून जायचं? मी रोज ते माझा पंतप्रधान मला भेटत नाहीये. लोकांना असं वाटतं की पार्टी महत्वाच्या, पार्टीच्या माध्यमातून बोलू शकतो. आणि पक्षाने सुद्धा एक भूमिका बजावली की काय वाटतं तुम्हाला सांगा, आम्ही तुमचं म्हणलं पोहोचवतो. इथे लोक काही पक्ष त्यांच्यात एक जैव नातं तयार करतो. आणि म्हणून भले पक्ष एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनली वाढले असतील पण ते लोकजीवनाशी एकरूप होतो. आता एकरूप झाल्यामुळे त्यांना जनमानाचा आधार मिळाला, स्थान मिळालं. आणि मला जर काही म्हणायचं असेल, मांडायचं असेल तर पक्षाच्या माध्यमातून ती मांडेल. पक्ष माझा मित्र झाला. हे झालं. आणि म्हणून मी असं म्हणतो की औद्योगिक भांडवलीच्या टप्प्यावर राजकीय पक्ष नावाची जी रचना निर्माण झाली आधुनिक समाजामध्ये, या पक्षाने समाज बांधणीचं काम केलं. म्हणजे काय केलं? यादी वाचून दाखवतो मी तुम्हाला, म्हणजे समजेल की पक्ष कोणती विधायक भूमिका. पहिलं म्हणजे राजकीय पक्ष लोकांच्या बरोबर जाऊन लोकांचं संगीत घेतो, लोकांच्या प्रश्नाला वाचा करतो. नंबर 2, राजकीय पक्ष हे लोकांचे राजकीय शिक्षण करायचे. पक्ष समजून सांगायचे की शासन काय आहे, ब्युरोक्रसी काय आहे, न्यायसंस्था काय आहे. आणि लोकांना सगळं स्ट्रक्चर समजायचं गव्हर्नमेंटचं. आणि गव्हर्नमेंटचं स्ट्रक्चर समजणं म्हणजे सत्तेचं रूप कळ. हे राजकीय पक्षांना लोकांना राजकीय दृष्ट्या शहाणं केलं लक्षात ठेवा. म्हणजे लोक शिक्षण ते करायचे, लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडायची. लोकांना त्यांनी हिंमत दिली आहे, संघटित लढा कसा करायचा हे पक्षांनी शिकवलं. नाही तर सत्तेचा धाक एवढा जबरदस्त असतो आणि सत्तेची दमन शक्ती एवढी जबरदस्त असते की सामान्य माणूस त्याच्यापुढे टिकत असतो. त्याला वाटतं नकोय आपल्याला, मी बरा अन्याय सहन करतो पण ह्याच्या विरुद्ध भांडू शकत नाही. पण राजकीय पक्षांनी ज्या पद्धतीनं माणसांना मोबिलाइज केलं, संघटित केलं, आपल्या एजेंडा बनवायला लावलं, त्याच्यामध्ये संघर्ष करायला लावला आणि त्यातून एक निर्वाहायचं आहे लोकांमध्ये सत्तेचं. इथं राजकीय पक्ष त्यांचे सोबती म्हणून काम करतो. राजकीय पक्षांनी लोकांना राजकीय दृष्टी दिली, वेगवेगळे आयडिओलॉजी सांगून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय पक्षांनी लोकांना सार्वजनिक धोरणाविषयी जागृत केलं की कोणत्या पद्धतीची लेबर पॉलिसी पाहिजे, कोणत्या पद्धतीची ऍग्रिकल्चर पॉलिसी पाहिजे, कोणत्या पद्धतीची हेल्थ पॉलिसी तुम्हाला पाहिजे, एज्युकेशन पॉलिसी पाहिजे. त्याची सार्वजनिक चर्चा ही पक्षांच्या व्यासपीठावर सुरू झाली. आणि लोकांना पॉलिसी काय आहे, पॉलिसीमध्ये आपण कसं पार्टिसिपेट झालं पाहिजे हे कळलं.
राजकीय पक्षाने त्यांच्या कार्यकर्त्यांना अभ्यास शिबिरातून तयार केलं. आणि म्हणून आपण पाहतो की फॉर्मल एज्युकेशन 4वी-5वी असलेले सुद्धा आपले नेते हे अतिशय समर्थ प्रशासक म्हणून राज्य करायला येते. अशा अनेक आपल्या लोकप्रतिनिधी दिसतील की ज्यांचं औपचारिक शिक्षण कमी आहे, पण उत्तम कॅबिनेट मिनिस्टर म्हणून काम केलं. हे ट्रेनिंग कुठं होतं? हे ट्रेनिंग पार्टीत. आणि म्हणून राजकीय पक्ष हे या अर्थानं लोकशिक्षणाचे विद्यार्थी म्हणून काम करत होते. ही जी संबंध विधायक बाजूला राजकीय पक्षांची, ही इंडस्ट्रियल कॅपिटल तुमच्या कामाने जगभर आपल्याला दिसते. आणि म्हणून ती महत्वाची समाज बांधणीची 6वी संस्था आहे राष्ट्रबांधणीची. जिथे पार्टी व्यवस्थित बांधल्या गेल्या तिथे रेड नेशन उभं राहिलं. कारण की पाकिस्तान उदाहरण दिलं, पाकिस्तानमध्ये पार्टी सिस्टम येऊ शकली आणि म्हणून पाकिस्तानचं नेशन पुन्हा लष्करशाहीच्या आगे जात आला त्यांनी. आणि जगभरचं लष्करी राजवटी आठवा तिथं पार्टी उभी राहली, राहिली तर ती तकलत बसते. मग पार्टी संस्था करतं काय. आणि मग माझं सगळं प्रतिपादन आहे की नेशन स्टेट भक्कम उभं करायचं असेल तर 6वी संस्था तुम्हाला पॉलिटिकल पार्टीज किंवा राजकीय पक्ष पद्धती उभी करायला आहे. आणि ह्या 6 संस्थांच्या आधारे नेशन स्टेट मजबूत असते. औद्योगिक भांडवलशाही समाजामध्ये जिथं जिथं तुम्हाला सामर्थ्यवान आणि प्रभावी आणि कार्यक्षम नेशन स्टेट दिसतं जगाच्या इतिहासामध्ये, त्या ठिकाणी या 6ही संस्था एफिशियंटली काम करताना आपण पाहतो. आता प्रश्न येतोय, औद्योगिक भांडवलशाहीचं पर्व संपतं, उत्तर औद्योगिक भांडवलशाहीच्या पर्वामध्ये आपण प्रवेश करतो आणि उत्तर औद्योगिक भांडवलशाहीमुळे औद्योगिक भांडवलशाहीनं ज्या संस्था निर्माण केल्या होत्या त्या प्रत्येक संस्थांमध्ये क्रायसिस निर्माण केली. बघा म्हणजे कसं घडतंय. आपण नेशन स्टेट निर्माण केलं आणि त्याला आधारभूत 6 संस्था निर्माण केल्या. 80-90 नंतर आपण काय भाषा बोलतोय ती भाषा पुन्हा एकमेकांना ऐकू येत. आपण 80-90 नंतर आपण असं म्हणतो की भारतात संसदीय संस्कृती खालावत चालली. बघा संसदेमध्ये आता किंवा कायदे मंडळामध्ये आता गंभीर चर्चा होत नाहीये. माणसं मुद्द्यावर बोलतच नाही. संसदेचं कामकाज कसं खंडित पाडायचं, कायदे मंडळाचं कामकाज कसं प्रत्यय आणायचं, ह्याच्यामध्ये आता आपले प्रतिनिधी जास्ती तरबेज झाले. हे जे आपण बोलतो याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की संसदीय संस्था ज्या आपण प्रयासानं निर्माण केल्या आणि एफिशियंटली चालवल्या, या संस्थात आता अरिष्टामध्ये येत आहेत. आणि मग हळूच आपण चर्चा सुरू करतो की संसदीय पद्धत स्वीकारण्याचेच चुकीचे काय असतो. मग असंही पुढे जाऊन आपण म्हणतो की अध्यक्षीय पद्धत आणलेली बरी. हे जे बोललं जातं या बोलण्याचा अर्थ काय? अर्थ असा आहे की हे आता पुढे चालले आणि पुढे होतं याचा अर्थ त्या संस्था आता एफिकेशसली परिणामकारकरित्या काम करत नाही, करू शकत नाही. आणि मग अधिवेशन गुंडाळ्याकडे आपला प्रवास झालाय. कमीत कमी दिवसाचे अधिवेशन ठेवतो आपण. पूर्वी 4-4 महिने अधिवेशन झाले, 3-3 महिने झाले.
आता घाई अशी असते की कधी एकदा ते सुरू करतो पुन्हा तो आणि त्याच्यात खटखटी नको त्या आणि मग सगळा कारभार आम्ही वटहुकुमांच्या आधारे चालू. याला आपण संसदीय संस्थांचा राज मानतो. ही अवस्था 50 साली होती, ही अवस्था 60 साली होती, ही अवस्था 70 साली होती, 80 नंतर आपल्या सुरू आहे. म्हणजे प्रातिनिधिक संस्थांमध्ये क्रायसिस निर्माण झाला आणि तो निर्माण केला गेला आणि त्याची जी अनिमान्यता आणि लेजिटिमसी आहे ती आता कमी करायचा प्रयत्न चाललाय. आणि म्हणून एक सुंदर शब्द आपण शोधून काढतोय आता, आम्हाला आता गव्हर्नमेंट नकोय, गव्हर्नन्स पाहिजे. शासन संस्था नको. आम्हाला शासन व्यवहार पाहिजे. ते गुड गव्हर्नन्सची भाषा कधी सुरू झाली हो? एका बाजूला संबंध ग्लोबलायझेशन आणि वित्तीय भंगावशाही आणि पोस्ट इंडस्ट्रियल कॅपिटलिझम याला लागतो आणि मग गव्हर्नमेंट नावाचं प्रकरण मागे मागे खेचण्याचा प्रयत्न सुरू होतो आणि गव्हर्नन्स नावाचा पुढे यायचा. इतक्या सूक्ष्मपणे आपल्या पावल्याचे काय चालतं राजकारणामध्ये मग समजा लागतं की हे कुठल्या दिशेला चालते. आणि ते शब्द फार आकर्षक सगळे. हे एक उदाहरण सांगतो मी फक्त. पण मेसेज आपण असा देतो की नाव गव्हर्नमेंट कॅनॉट फंक्शन. प्रॉब्लेम स्थिती गुंतागुंती झाली आणि इतके जगात वेळा झालेले आहेत की आता शासन संस्थेला केल्याच नाही. मग शासन संस्थेने करायचं काय? आणि त्यात उत्तर लागले म्हणून शासन संस्थेनं वेगवेगळ्या क्षेत्रातून माघार घ्यायची. आता विड्रॉल ऑफ द स्टेट. शासन संस्था आतापर्यंत उत्पादनच होती. आता आपण असं म्हणतो शासन संस्थेनं उत्पादनाचं काय बघायचं. शासन संस्था आता कल्याणकारी योजना राबवत होती. आपण असं म्हणतो शासन संस्था याला जमणं शक्य नाहीये. एज्युकेशन, हेल्थ, सोशल जस्टिस, सोशल सिक्युरिटी सगळ्यात आता प्रायव्हेटायझेशन करा. खासगीकरणाची भाषा म्हणजे काय? हे गव्हर्नमेंट नावाचं प्रकरण नको. कारण जिथं जिथं गव्हर्नमेंट आहे तिथे करप्शन आहे, जिथं गव्हर्नमेंट आहे तिथं अकार्यक्षमता आहे. आणि ह्यातून मुक्त पाहिजे असेल तर आम्हाला खासगीकरण पाहिजे. कारण जे जे खासगी आहे ते एफिशियंट आहे, जे जे खासगी आहे ते गुणवत्तेवर आधारित मेरिटॉक्रेसी आहे. ही जी लाट आली ना खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाची, मी काल असं म्हटलं होतं की स्वातंत्र्य समता बंधुत्व शब्दांचे जे पावित्र्य आहे ते या 3 शब्दांना आता मिळाले. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. आणि तमाम जगातल्या लोकांना आता प्रचंड मोह पडला या गोष्टीचा की जे व्हायला पाहिजे. आणि हे झालेलं आहे आपण समजू. याचा राजकीय अर्थ नाही. याचा राजकीय अर्थ असा आहे की आम्हाला आता एक गव्हर्नमेंट स्टेट, नेशन स्टेट हे प्रकरण नको आहे. आणि म्हणून आता भाषा आणि सिद्धांत असा सांगितला जातोय की नेशन स्टेट आता कार्यबाह्य झाले आहेत. आपण आता नेशन स्टेट कडून ग्लोबल स्टेटकडे जायला पाहिजे. राष्ट्र राज्याकडून आपण विश्व राज्याकडे जायला पाहिजे. आणि आता आपण फक्त आपापल्या देशाचे नागरिक नव्हे, आपण विश्व नागरिक बनले पाहिजे. बघा नेशन स्टेटचा आधार कुसत कुसतचा ग्लोबल नावाचं गणित डोक्यात तुमचं कसं म्हणत असा कॉन्शियसनेस, असा जाणीव आता आपल्याच निर्माण केली. आणि आपण म्हणाला तो कसे आले नेशन स्टेट हे सगळं जुनं आलं. सगळं
ऑफिसर ऑफ द फाउंडेशन सुरू केलं आहे. आणि म्हणून प्रातिनिधिक संस्था क्रायसिसमध्ये आहेत, संसदीय संस्था क्रायसिसमध्ये आहेत, ब्युरोक्रेसी क्रायसिसमध्ये आणलेली आहे. आणि म्हणून मग प्रायव्हेट आणि पब्लिक पार्टनरशिपची भाषा सुरू होती. राजकारणी लोक म्हणतात की आमच्या योजना खूप चांगल्या आहेत, पण ही मधली ब्युरोक्रेसी आहे ना, ती ब्युरोक्रेसी सगळं ते मधल्या मध्ये खाऊन टाकते आणि आमच्या योजना पोहोचल्याच नाही लोकांच्या. आणि आमचा इतका टक्के खर्च हा फक्त ब्युरोक्रेसीवर जातो, 80%, 85% याला पोचण्यामध्ये. कशाला पोचायचं आहे ना, ही राजकीय प्रतिनिधीची भाषा आहे. आणि म्हणून डाऊनसायझिंग म्हणजे प्रशासनाचा स्टाफ कमी करत जाणं हाच त्याचा उपाय, असं उत्तर ते देतात. याच्या उलट प्रशासनाची माणसं असं म्हणतायत की आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे राबवायचे आमची इच्छा असते, पण राजकीय हस्तक्षेप जबरदस्त आहे. आणि राजकीय नेतृत्व मला काम करू देते. आणि म्हणून राजकारण मुक्त आपण असलं पाहिजे. हे जे पण ऐकतोय आणि मग ह्या दोन्हीच्या काहीतरी एक मेळ साधण्यासाठी आपण प्रायव्हेट आणि पब्लिक पार्टनरशिपची भाषा सुरू केली की थोडं मग असू द्या पब्लिक, मग थोडं प्रायव्हेट असू द्या, आणि त्यातून जे जमते तो बघू प्रशासन व्यवहार करतो का आपल्या ब्युरोक्रेसी क्रायसिसमध्ये, नॅशनल एज्युकेशन सिस्टम क्रायसिसमध्ये आहे. जगभर आता शिक्षणाचा अजेंडा काय असला पाहिजे आणि ज्ञान कशाला म्हणायला याची वेगळी व्याख्या केली जाते. इंग्रजीला पर्यायाने याचं संकेत करत असतात. आणि आपण आता ग्लोबल एक्सलन्स कडे जायला पाहिजे अशी भाषा बोलली जाते. आणि म्हणून उच्च शिक्षण ही आमची प्रार्थना बनते. प्राथमिक शिक्षण काही का होईना तिकडे, माध्यमिक शिक्षण काही का होईना तिकडे, पण आम्हाला उच्च शिक्षणाची भेट पाहिजे. आणि म्हणून शिक्षण व्यवस्थेबद्दलची सहमती नाही आहे आज. सगळ्यात अपेक्षित विषय शिक्षणाचा. आणि विरोधाभास कसा आहे पहा, एका बाजूला शिक्षणाचा मूलभूत अधिकार आपण मान्य करतोय आणि ते शिक्षण कंपल्सरी केल्याशिवाय उच्च शिक्षणापर्यंत माणूस पोहोचू शकत नाही. म्हणून प्राथमिक शिक्षण सक्तीचं हे मानता मुले पासून सांगत होते सगळे, तेव्हा काय नाही सुचलं आपल्याला. मग आता जागतिक निर्णयांना डेटा आव्यांचा म्हणाला आपत्ती शिक्षणाचा काम सुरू असता म्हणून मान्य करा. आता नव्याने सुचलेला विचार करण्याची बसून आहे, पण तो हस्त नाही केला आम्ही. जागतिकीकरणाचा जेव्हा डेटा आला तेव्हा म्हणायला लागलं की हा आम्ही करतो बरं काय, शिक्षणाचा हक्क दिला, पण प्राथमिक शिक्षण प्रत्येकाला मिळेल असं इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा निर्माण केल्या. आणि साधे शिक्षकांची भरती सुद्धा आपण करत नाही. कायम करून ती शिक्षक नेमत नाही आपण प्राथमिक शिक्षकांना आपण शिक्षक सेवक म्हणायला, शिक्षक सुद्धा म्हणत नाही आपण. शिक्षण तेव्हा कळतो कंत्राटी पद्धतीने करते. त्याला इलेक्ट्रॉनिक त्याच्या काळात हजारो उद्योग टाकतो. सेन्सस पासून मतदान आणि इलेक्शन पासून खाणेसुवारी पासून सगळी कामं त्यांनी करायची. आणि जरी क्वालिटी एज्युकेशन त्यांनी दिलं पाहिजे. आपण बोलतोय काय आणि वागतोय काय, आणि मूळ संबंध एज्युकेशन मध्ये एक केओस निर्माण झाला. आणि जिथं प्राथमिक शिक्षण मजबूत तुमचं नाहीये तिथं माध्यमिक आणि उच्च शिक्षण कसं मजबूत असू शकतं. आणि मग हाच पोकळपणा संबंध उच्च शिक्षणाकडे आपल्या मोठ्या पदव्या आपण घेतो, संशोधनाच्या पदव्या आपण घेतो, आणि त्याचा विद्याशाखेचं प्राथमिक ज्ञान सुद्धा आपल्याकडे असतं. आणि तरी म्हणायचं एक्सलन्स मेरिट वाढतं. याच्यासाठी फसवणूक नाही कुठली. आणि हा गोंधळ आपण निर्माण केला.
आणि आपल्या डोक्यात असं की भरपूर पैसे दिले ते आपोआप गुणवत्ता येईल आणि म्हणून प्रचंड शिष्यवृत्त्या, प्रचंड सवलती, पण मुळात इन्फ्रास्ट्रक्चर शिक्षणाचा डेव्हलप करणं, लायब्ररी संपन्न करणं हे आपण करत नाही. भाषा खूप छान वापरतोय, पण तिथला क्रूर खेळ आपण हे सगळं नाकारतोय देताना. आणि एज्युकेशन बद्दल कन्सेन्सस नाहीये. समजतं ना काय काय नॅशनल एज्युकेशन सिस्टीम क्रायसिस मध्ये ऐकली, पार्टी सिस्टीम विघटित झालेली आहे आणि म्हणून कुठल्याच पक्षाला बहुमत मिळत नाही. आघाडी आणि युती सरकारचं योग कधीपासून सुरू झालं? 80च्या दशकापासून. म्हणजे 70 सालापर्यंत पॉलिटिकल पार्टी ज्या पद्धतीनं उभ्या होत्या त्या सगळ्या पार्टींमध्ये चढाओढ व्हायला मोठ्या प्रमाणात. राष्ट्रीय पक्ष दुभंगत आहेत, प्रादेशिक पक्ष दुभंगत आहेत, एक व्यक्ती केंद्रीय पक्ष दुभंगत आहे. एक पक्ष असा नाही की जो फडाफडीपासून सुरक्षित आहे. हा म्हणजे डावे पक्ष 16 झाले, 16. केरळ पार्टी शिस्तबद्ध, बाकी आरोपी आणि बाकीचे सगळं त्या मास पार्टीचे. याचा अर्थ काय? पक्ष नावाची यंत्रणा तिथंच नाही आता. याचा अर्थ पक्ष संपणारच नाही, पक्ष आणखी कप संख्येनं वाढतील. पण मी जे म्हणत होतो की जे पक्ष समाज बांधणीचं काम करत होते इंडस्ट्रियल कॅपिटलिझम मध्ये, आता त्या सगळ्या पक्षांनी समाज बांधणीचं काम सुरू केले. आणि म्हणून राजकीय पक्षाला कोणताही स्वतःचा वेगळा आर्थिक कार्यक्रम नाही. राजकीय पक्षाला स्वतःची वेगळी आयडिओलॉजी किंवा विचारसरणी नाही. राजकीय पक्षाचं संघटनात्मक ढाचार कोसळलेला आहे. पक्षाच्या ज्या विविध शाखा आणि त्याचे पदाधिकारी असतात त्यांची प्रतिष्ठा शिल्लक राहिली नाहीये. पक्ष चालतो तो हायकमांड्सच्या मर्जीवर चालतो. आता एकेकाळी पक्षाच्या सबंध यंत्रणेतल्या पदाधिकाऱ्यांना थोड्या मानवताच्या काळात जिल्हा पक्षाचा अध्यक्ष आहे, हा प्रदेश पक्षाचा अध्यक्ष आहे, हा केंद्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे, हा कार्यकारिणीचा सदस्य आहे, असा सन्मान मिळतोय त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना. पद आहेत, माणसं आहेत, पण संबंध कंट्रोल कोणाचा आहे? हायकमांड. तू बघा अशी प्रदेशाध्यक्ष राज्य सांभाळत असतील, पण दिल्लीत त्या हायकमांड काय म्हणतो ते बोल, मग तुझा ऐकू. हे जे रूप बदललंय पक्षांचं, ज्याला आम्ही असं म्हणतो की पक्ष संघटना म्हणून उभेच राहत नाही आता. आणि पक्षांमधल्या ज्या निवडणुका असतात, पक्षांतर्गत लोकशाही ही तर कधी तपलेली. तुम्ही कल्पना करा की असं जेव्हा पक्षाचं रूप आपण भदव म्हणून म्हणतो एखाद्याचं, हे जेव्हा पाहतो आपण, तेव्हा राजकीय पक्षांना आता फक्त दोनच काम आहे: निवडणुकीचा कार्यकारी सांभाळणं, इलेक्ट्रॉनिक पॉलिटिक्स, आणि नंबर 2 शासन बनवणं आणि शासन पाडणं. याच्याशिवाय सोशली रिलेव्हंट असं कोणताही राजकीय पक्ष आज काम करत नाही. तो अभ्यास शिवाय घेत नाही आपल्या कार्यकर्त्यांची. तो त्यांना राजकीय दृष्ट्या प्रशिक्षण देत नाहीये, तो त्यांना फक्त मर्सिनरी म्हणून वापरतो. आणि म्हणून धाबा कल्चर आणि पार्टी कल्चर हे राजकीय पक्षांची शैली बनलेली आहे. पार्टीज करतात काय?
लोकांचे प्रश्न हातात घेत नाहीत. पूर्वी महागाई वाढायची नाही, पक्ष रस्त्यावर उतरायचे, महागाईच्या विरोधात आंदोलन करायचे लोकांच्या बरोबर. त्याच्यात किती कमी परिणाम महागाई आंदोलन उभं राहतो. पक्ष करतात काय? आपापल्या नेत्यांचे 40 वर्षाचे वाढदिवस, 50 वर्षाचे वाढदिवस, आणि मग ते पोस्टर्स आणि खाली शुभेच्छुक. सगळा आधार जनांमधला जो आहे ना तो संस्कार पक्षाच्या विचारात आणि पुढे आहे. आणि जेव्हा आधार संपतो लोकांचा, जनाधार जेव्हा संपतो, तेव्हा आम्ही कुणीतरी आहोत हे दाखवावं लागतं प्रदर्शनात मांडून, आणखी मोठाले पोस्टर्स. काम संपल्याचं लक्षण आहे. आणि इथे आता लोकशाही व्यवस्थेमधल्या लोकांची, म्हणजे आपल्या तुमच्या सत्तेची पंचायत होते, की आज ज्या पक्षाकडे आणि ज्या पक्षाच्या रचनेकडे मी असा विश्वासच पाहत होतो की हा माझा प्रश्न मांडेल तिथे आणि माझ्यासाठी हा नक्का उतरेल, आता पक्षांबद्दल हा विश्वास लोकांना वाटत नाही. आणि मूलभूत आपापले प्रश्न सोडवण्यासाठी माणसं जाती संघटनेकडे जातात किंवा धार्मिक संघटनेकडे जातात. 80-90 नंतर एकदम जाती संघटनेचं पीक वाढतं. 80-90 नंतर एकदम धार्मिक संघटनेचं पीक वाढतं. आणि संबंध राजकारणामध्ये त्यांची उपस्थिती, त्यांचा वावर आणि त्याचं नियंत्रण वाढत असतं. आणि पक्षांना आता जात संघटना आणि धार्मिक सांप्रदायिक संघटनेचा आधार घेतल्याशिवाय स्वतःला उभं राहता येत नाही. काय पक्षांची हालत झाली? मी जे म्हटलं ना, ती इंडस्ट्रियल कॅपिटलिझमला निर्माण केलेली ती प्रत्येक संस्था पोस्ट इंडस्ट्रियल कॅपिटलिझमच्या क्रायसिस मध्ये आणली. असं म्हणा की असं कसं काय होतं की त्या भांडवलशाहीला नाव ठेवतात? त्यांनी काय केलंय? लोक चुकीचं वाटतात, त्याला भांडवलशाही काय जबाबदार आहे? असं नाही. आणि तिथे शेवटच्या भागाकडे येतो, कारण हा जास्ती महत्वाचा आहे. आता भांडवलशाही व्यवस्थेचे बदल हे तुमचे आणि माझे सामाजिक नाती बदलवतात आणि विस्कटतात. कसं हे समजून घेऊ? औद्योगिक भांडवलशाहीची उत्पादन पद्धत काय होती आणि उत्तर औद्योगिक भांडवलशाहीची उत्पादन पद्धत काय, असे दोन आपण चित्र एकमेकांच्या पुढे समजू. आपण सगळ्या अर्थशास्त्र शिकत असताना तर शिकलो की उत्पादनासाठी औद्योगिक भांडवलशाही काय लागतं, आणि आपण सांगतो 4 घटक लागतात: भूमी, यंत्र, भांडवल आणि श्रम. बरोबर? म्हणजे आधुनिक काळात उत्पादन कसं होतं आणि उत्पादन व्यवस्थेचे आधारभूत घटक काय, आणि उत्पादन व्यवस्था म्हणजे औद्योगिक भांडवलशाहीची उत्पादन व्यवस्था. आणि आपण असं म्हणलं की आपल्याला भूमी लागते उत्पादनासाठी, कारण कारखाने मला जर तिथे उभे करायचे असतील तर मला जमीन संपादन केल्याशिवाय मोठ्या प्रमाणात कारखाने उभे नाही करू शकत नाही, म्हणून भूमी महत्वाची. मग मला औद्योगिक यंत्र लागतात, मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण करून उत्पादन करायचं असेल तर, आणि मग यंत्र. भूमी लागते, यंत्र लागतं. ती यंत्र 24 तास चालवण्यासाठी मला 3 शिफ्ट मध्ये कायमस्वरूपी श्रमिक वर्ग लागतो. कामगार, आणि याच्यासाठी मला भांडवल लागतं. म्हणजे औद्योगिक काळातलं भांडवलशाहीच्या काळामध्ये उत्पादन कशाच्या आधारे होत आहे? भूमी, यंत्र, श्रमिक वर्ग, मजूर, कामगार आणि भांडवल. उत्तर औद्योगिक भांडवलशाहीच्या टप्प्यावर जेव्हा आपण येतो तेव्हा उत्पादनाचं हे रूप बदलले. तंत्रज्ञान आपण इतकं विकसित केलेलं आहे की आपण म्हणतो आता अवजारी यंत्रांची आवश्यकताच नाही.
नॅनो टेक्नॉलॉजीपर्यंत पोहोचलो आपण, सूक्ष्म तंत्रज्ञानापर्यंत. या माझ्या एका कॉम्प्युटर सॉफ्टवेअरवर सेलफोन मध्ये अख्खं माझं ऑफिस आहे आणि त्याच्या माध्यमातून मी माझ्या ऑफिसचा रोजचा कारभार सांभाळू शकतो. हे टेक्नॉलॉजीची प्रगती आहे आणि हे फक्त सर्व्हिस सेक्टर मध्ये सांगतो मी. उद्योगाची तर तेवढी भयानक आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता हेवी इंडस्ट्रीज उत्पादनाची गरज नाही. हेवी यंत्र, अवघड यंत्र, आणि जर अवघड यंत्र मी ठेवणार नसेल उत्पादनासाठी, ते एवढी यंत्र ठेवण्यासाठी मला भूमी सुद्धा संपादन करावं लागत नाही. म्हणजे अवघड यंत्रणा वगळली गेली, भूमी वगळली गेली उत्पादन संस्थेतून, आणि अवघड यंत्र मला चालवण्यासाठी मला तो श्रमिक नेमावा लागायचा कायम स्वरूपाचा, आणि म्हणून त्याला कायम नोकऱ्या देण्याची माझ्यावर जबाबदारी होती. आता तंत्रज्ञान इतकं प्रगत केले आहे की मला त्या श्रमिकाची सुद्धा गरज नाही. आणि म्हणून मग 80 नंतर कारखानदारी बंद करणं, ती तोट्यात दाखवणं, तिथल्या श्रमिकांना हद्दपार करणं उत्पादनातून, आणि भूखंडांचे व्यवहार करणं, हा भांडवली विश्वाचा आवडीचा उद्योग झाला. सगळं मुंबई टेक्सटाईल इंडस्ट्री उद्ध्वस्त झाली. पण म्हणून वस्त्रांचं उत्पादन कमी झालं हे लक्षात ठेवा. वस्त्रांना प्रचंड उत्पादन होत आहे. कारखाने बंद पडत आहेत पण वस्त्रांचं उत्पादन झालं. कसं होत आहे? कारण आता उत्पादन जे सेंट्रलाइज पद्धतीने व्हायचं ते आता डिसेंटर झालं. आणि मी असं म्हटलं की मी तुला अद्ययावत यंत्र तुझ्या घरात चालवायला देतो ना, मी तू कशाला येतो त्या कारखान्यापर्यंत, आणि 100 लोकांचं काम ते यंत्र करतं, मी 100 मजूर सांभाळू कशाला येते. आणि इथून उत्पादन प्रक्रियेमधला ह्युमन नावाचा, लेबर नावाचा जो घटक आहे, मानवी घटक, हा लेबर नावाचा मानवी घटक वगळण्याची प्रोसेस सुरू झाली. आणि म्हणून 80 नंतर 90 नंतर आपण कारखाने बंद पडताय, मजूर कामाशिवाय फिरतायत आणि बेकारी वाढते, हा अनुभव आपण घेतोय. आणि याचं सुंदर वर्णन आपण करतोय, जॉब लेस ग्रोथ. ग्रोथ आहे प्रचंड, पण जॉब नाहीये. म्हणजे औद्योगिक भांडवलशाहीच्या काळामध्ये भांडवलदारांवरची जबाबदारी होती, ते कामगारांचं शोषण करतच होते, पण कामगारांना कायमच्या नोकऱ्या देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. इतकंच नाही तर कामगारांच्या वसाहती स्थापन ते करून देत होते. इतकंच नाही तर कामगारांच्या शिक्षणाच्या आणि आरोग्याची काळजी ते काही घ्यायची. कारण तो कामगार घेऊन व्हायचा कामा नाही, एवढी जबाबदारी त्यांना सांभाळता. हा जो नव भांडवलदार आहे तो तंत्रज्ञानाने इतका साधन संपन्न झाला आहे, तो असं म्हणतो हे काँग्रेस कोण म्हणायचे, एक कामगारच बोलावतो मी इथून आता. आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये या प्रांतातून त्या प्रांतामध्ये स्थलांतर चालू होत आहे जॉबलेस लोकांनी. आणि मग महाराष्ट्राच्या माणसाला बिहारच्या माणसाची भीती वाटते की हा माझ्या पोटात पाहिलेल्या इथे आहे. मनाचे उगत नाही तयार होत. आणि बिहारच्या आणि युपीच्या लोकांना बनवून काढणं हे काही उगत नाही आहे. यातून प्रांतवाद होतो, यातून भारतीय आणि राष्ट्रीय जाणीव कमी होते. आणि प्रतितेच म्हणताना म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. पण माझ्या त्या प्रांतातल्या बांधव माझ्या प्रांतात की मला असं वाटतं ते हसत होणार. आणि मग यातून आयडेंटिटी पॉलिटिक्स सुरू होतं. अस्मितेचं राहत आहे. आपण प्रदेशाची अस्मिता सांगतो, आपण उपप्रदेशाची अस्मिता सांगतो,
अस्मिता आपण जातीची अस्मिता सांगतो, धर्माची अस्मिता सांगतो, आणि शेवटी गावाच्या अस्मितेपर्यंत येतो. हमारे गाव में हमारा राज, ही घोषणा होती. कुठे गेला देश? मग यांचा देवस्थ कोण हम हिंदू आहे. कुठे गेलं भारतीयत्व? मग मला तुम्ही पंजाबी प्रथम आहे, मी जातीचा अमुक अमुक प्रथम आहे, आणि मग भारतीय वगैरे असेल तर सगळा भ्रम बदलला आपला. औद्योगिक बांधवशैली डॉक्टर म्हणतो मी प्रथम भारतीय आहे, आणि मग बाकीचं काय असेल ते. आता उलट म्हणतो मी जमलेचं भारतीय. हा जाणीवेत बदल झाला की नाही, आणि म्हणून राजकारण संकुचित होत जात, आणि खोजं नेतृत्व संकुचित राजकारणात प्रोत्साहन देतात. ते सांगतं हे बरोबर आहे, तू असं म्हणतोस ना, भांड तुझ्या गावासाठी तू भांड, तुझ्या जातीसाठी तू भांड, तेच महत्वाचं. कंसात असं खड्ड्यात गेला देश. राजकारणात जे क्षुद्रत्व आले ना आता, आणि भव्य म्हणजे सगळं संपूर आहे, या अर्थकारणात आणि उत्पादन व्यवस्थेत जे बदल झाले तर त्यातून आले, आणि महा कष्टाला समजून घ्यावं लागतं. जरा माणूस केला आपण ते समजेन असं होतं, पण असं वाटतं म्हणून काहीच नाही त्याचं. आणि मग आनंद मिळते या सगळ्या लोकांना, हे सगळं उस्कटून जाते. आणि म्हणून आता अस्मितेचं राजकारण म्हणायचं, आयडेंटिटीचं राजकारण म्हणायचं, आयडिओलॉजी मागे पडते, आर्थिक प्रश्न मागे पडतात, आणि सांस्कृतिक आणि भावनिक प्रश्न पुढे. इतके महत्वाचे आर्थिक प्रश्न, आर्थिक प्रश्नावर एक वेळा उभा करता येत नाही. म्हणजे 60च्या दशकामध्ये 70च्या दशकामध्ये अरे भारत पाकिस्तान युद्ध व्हायचं, भारत चीन युद्ध व्हायचं, आणि हॉटेलमध्ये 15 पैशाच्या चहा 20 पैसे व्हायचा, 25 पैसे व्हायचा, लगेच मोर्चे निघायचे, भाववाढ झाली कमी झाली पाहिजे. आणि पेट्रोल आता 80-85 पर्यंत जातं, तरी या प्रश्नाबद्दल तरीही आंदोलन उभे होऊ शकत नाही. सांगतो ना. आणि आता मग प्रश्न असा निर्माण झाला की ना पार्टी ह्याच्याकडे लक्ष देईल, म्हणजे पार्टी की पण करायची आहे. मग आता समूह जे प्रत्यक्ष सोचतायत ना ते, त्यांना रस्त्यावर लावायचा, म्हणून पीपल्स मुवमेंट व्हायचा. आदिवासींचे प्रश्न अडचणीत आले, आदिवासी पेटून उठतो, दलितांचे प्रश्न अडचणीमध्ये दलित पेटून उठतात. पण एकीकाळी ह्या सगळे लढ्यांकडे आपण पाहत होतो की हे परिवर्तनाचे लढे आहेत, आणि आपण त्यांच्याकडे परिवर्तनाच्या शक्ती म्हणून पाहत होतो. आदिवासी जागृत होणं, दलित जागृत होणं, अल्पसंख्याक जागृत होणं, त्याच्यात आपण अभिमान घेत होतो, आणि यातून व्यापक परिवर्तन होणार आहे असं आपल्याला वाटत होतं. आज आपल्या कॉन्शियसनेस आणि जाणीवाचे आहे जे आदिवासींवर अत्याचार होतात ना, त्यांचा प्रश्न आहे. माझा थोडंच मी आदिवासी नाही, दलितांवर अत्याचार होत आहेत त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे जे प्रश्न आम्ही एकेकाळी आमचे राष्ट्रीय प्रश्न म्हणून मांडत होतो, की इथल्या आदिवासीचा प्रश्न हा आमचा प्रश्न आहे, भारतीयांचा, तमाम भारतीयांचा प्रश्न. इथल्या अल्पसंख्याकांचा प्रश्न हा आम्हा तमाम भारतीयांचा प्रश्न आहे. इथल्या दलितांचा प्रश्न हा आमच्या तमाम भारतीयांचा प्रश्न आहे, आमचे प्रश्न म्हणून मांडत असतो. आता आपण म्हणतोय त्यांचे प्रश्न त्यांना सोडवावे, आमचा काय संबंध आहे. दिस इज अ फ्रॅगमेंटेशन ऑफ नॅशनल कॉन्शियसनेस. माझी जाणीव खंडित झालेली आहे, आणि म्हणून माझ्यापेक्षा इतरांची चिंता मारता राहिली, हे दूरगामी परिणाम. आणि कुठल्याही राजकीय पक्षाला वाटत नाही की ह्या जाणीवेतून
नागरिकांना आणि समाजाला बाहेर काढतात. आणि ह्याचा खूप वेळ जातो प्रबोधन करण्यामध्ये, शिकवण्यामध्ये. त्याच्यापेक्षा भावना भरपूर द्या, मोबिलायझेशन होतं आणि आपलं काम लागतं. वोट बँकेचं पॉलिटिक्स चालतं. इतका क्षुद्र विचार राष्ट्रीय पक्षापासून ते स्थानिक पक्षापर्यंत सगळे पक्षाची माणसं करतात. आणि मग राजकारणाचं चित्र हे आपल्याला इतकं हिडीस स्वरूपाचं दिसतंय. हा संबंध पोस्ट इंडस्ट्रियल कॅपिटलिझमनं ज्या पद्धतीची उत्पादन व्यवस्था केली आहे, जॉबलेस ग्रोथ, त्याचा परिणाम आहे. कारण माणूस तेव्हाच नैतिकता जगू शकतो जेव्हा त्याच्या हाताला रोजगार उपलब्ध असतो. माझा रोजगार तुम्ही काढून घेतलात ना, तर मी हे पशु ह्याच्यात फरक नाहीये. कारण मी सतत एकाग्र आहे आणि एकाग्र माणसाच्या मनामध्ये सैतान नाचत असतो. त्या सैतानाला जर नीट शिस्तीत ठेवायचं असेल तर मला उद्योग लागतो, काम लागतं, रोजगार लागते. ही रोजगारी आता नववैभवशाही अर्थव्यवस्था सगळ्यांना देऊ शकत नाही. अर्थव्यवस्थेचे 4 सेक्टर लक्षात ठेवा: ऍग्रिकल्चर, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस सेक्टर आणि कोऑपरेटिव्ह सेक्टर. या 4 पैकी 3 सेक्टर क्रायसिस मध्ये आहेत. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर क्रायसिस मध्ये, ऍग्रिकल्चरचं माझं चालतं. कोऑपरेटिव्ह क्रायसिस मध्ये फक्त सर्व्हिस सेक्टर सुचतोय, वाटतोय, जो अनुत्पादक आहे. औद्योगिक भांडवलामध्ये जे कॅपिटल निर्माण व्हायचं ते उत्पादनात आणि शेतीत गुंतवलं जायचं. आता जे कॅपिटल निर्माण होतं, सरप्लस बद्दल बोलतोय मी, हे आता सर्व्हिस सेक्टर आणि कल्चर मध्ये इन्व्हेस्ट होतं. आणि म्हणून पहा की काय वाढतंय, अनुत्पादक व्यवसाय वाढतात. बांधकाम व्यवसाय वाढतो प्रचंड, अनुत्पादक आहे. टुरिझमचा व्यवसाय वाढतोय, आयटी सेक्टर वाढतंय, हॉटेलिंग वाढतंय, वाहतूक व्यवसाय वाढतोय, ट्रान्सपोर्ट, उत्पादन. आणि ह्या सर्व्हिस सेक्टर मधून जो सबंध पैसा जनरेट होतो हा इन्व्हेस्ट कुठे केला जातो? कल्चरमध्ये. आणि म्हणून फेस्टिवल्स बघतो आपण, तांदूळ महोत्सव, गहू महोत्सव, सगळी भाषा फेस्टिवलची आहे. कारण हे आम्हाला सेलिब्रेट करायचंय. आणि हा सबंध पैसा एका बाजूला जाहिरात विश्वामध्ये जातो, दुसऱ्या बाजूला एंटरटेनमेंट विश्वात येतो. आणि मग गाऊन बनायला करोडपती सारखे प्रोग्राम सुरू होतात. ही जनरल नॉलेजच्या 4 प्रश्नांची उत्तर दिली की तुम्ही एका रात्रीत कोट्याधीश होता. आणि प्रत्येकाच्या मला स्वप्न तयार होतं की मी कधी जातोय अमिताभ बच्चन पुढे आणि कधी त्या प्रश्नांची उत्तर देतोय आणि कोट्याधीश बनतोय. वस्तुस्थिती अशी असते की अब्जावधी लोकांच्या एखादा तिकडे जाऊ शकतो, सगळे जाऊ शकत नाही. अब्जावधी लोकांच्या एखादा तेंडुलकर होऊ शकतो, प्रत्येक होऊ शकत नाही. पण स्पोर्ट्सवर ज्या पद्धतीने आपण इन्व्हेस्ट करतोय आणि प्रचंड त्याला चांगले दिवस आले त्याचं आपण म्हणतोय, यावेळेस मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाहीये, पण त्याला ते प्रमाण आहे की नाही? बेटिंगवर माणसं हात लक्षावधी रुपये मिळवतात. तीर्थक्षेत्र वाढताय, धार्मिक वांगळ वाढताय, याचा अर्थ धार्मिकता वाढते काय? आणि माणसं सगळे पवित्र आणि पुण्यवान झालेत काय? सगळा काळा पैसा तिथे रिचवला जातो. अन्नछत्र सांगतात तीर्थक्षेत्रांची, कुठून येतो पैसा? आणि अभिमानाने सांगतात अमुक तीर्थक्षेत्रामध्ये 15-15 दिवस फुकट खायला मिळतं, दोन्ही मिळेल, महिनाभर फुकट खायला मिळतं. हा पैसा येतो कुठून? हा संबंध ब्रॅक मनी तिथे गुंतवला. हे इकॉनॉमिक समजत नाही आपल्याला. आणि मग विकास करायचा असेल तर आमच्या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या.
आणि इथं तर 33 कोटी देव आपण निर्माण करेल. सबंध इकॉनॉमी अशी करते. प्राथमिक शिक्षणाच्या कोणाला चिंता नाहीये, आरोग्याच्या कोणाला चिंता नाहीये, पाणी मिळत नाही त्याची चिंता नाहीये. सांगत ना फॅसिलिटी मिळतं पाणी विकत नाही तर म्हणून नसतो. जी वस्तू माणसाने निर्माण केली नाही तिची आपण मालकी केली नाही. जमीन त्या माणसाने निर्माण केली, पाणी माणसाने निर्माण केलं, पण याच्यावरची मालकी मात्र माणसांची आपण निर्माण केली. त्याला अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये प्रत्येक गोष्टीचं कमॉडिफिकेशन आणि वस्तुखरण म्हणतात. आणि एकदा प्रत्येक गोष्टीचे वस्तुखरण मिळेल किती वस्तू ती विकायला मी कधी तयार असतो. आणि म्हणून माझी भाषा तुमच्याशी जी आहे ना ती विकत घेण्याची आणि विकण्याची भाषा आहे. आणि विकत देण्याची आणि देण्याची भाषा जेव्हा सुरू होते तेव्हा आपल्यातल्या बंधुभाव आणि नागरिकत्व संपलेलं असतं. आपण फक्त बाजारपेठेमध्ये ग्राहक आणि विक्रेता म्हणून एकमेकांना भेटत असतो. आणि तुमचं माझं तेच नातं ते बाजारपेठी या अर्थव्यवस्था आपल्याला सांगते. आणि म्हणून त्या म्हणतात की एज्युकेशन इज इंडस्ट्री. याचे संबंध काय आहे याचं नीट समजून त्याचं लक्षात येतं. आणि मग मी नेहमी सांगतो की विकास विकास आपण म्हणतोय पण हा सगळ्यांच्या वाट्याला आहे. आणि आता शेवटचा मुद्दा सांगतो मी आताच्या बँगोशाहीला मग असं म्हणतात श्रमांचं एक्सप्लॉयटेशन करायची गरज नाहीये, शोषण करायची गरज नाहीये, कारण श्रमाला त्यांना हटवून टाकले उत्पादन. आता ती बँगोशाही म्हणते की आता आम्ही निसर्गाचं सर्वंकष शोषण करणार आणि म्हणून पर्यावरणाचे प्रश्न गंभीर होतात. औद्योगिक भांडवलशाही का माणसाच्या श्रमाचं शोषण करायची. उच्च औद्योगिक भांडवलशाहीनं श्रमिक नावाचा घटक फेकून दिला उत्पादनातून बांधलेला. आणि आता थेट निसर्गाच्या स्रोतांचं आम्हाला पाहिजे तसं शोषण करणार आणि हा निसर्गाच्या मागात कमी आहोत. आणि म्हणून मी सांगतो की आता जंगी आदिवासीची राहिली नाहीयेत. समुद्र किनारे कोळ्यांचे आणि मच्छीमारांचे नाहीयेत. आणि जमिनी आणि शेतकऱ्यांची राहिली नाहीये. आणि या सगळ्याचं शोषण करणारी ही आता उत्तर औद्योगिक भांडवलशाही जगभर समान भासते. आणि म्हणून विस्थापितांचे प्रश्न हे तीव्र बनत आहेत. माणसं उद्ध्वस्त होत आहेत, रोजगारातून उद्ध्वस्त होत आहेत, नैसर्गिक संसाधनापासून तोडले जात आहेत, उद्ध्वस्त होत आहेत. आणि म्हणून सामाजिक प्रश्न हे गंभीर बनलेले आहेत. उगाच व्हायलेन्स वाढत नाहीये. हे त्याचे दूरगामीचं काम आहे. आणि ह्याचा विचार आपल्याला जेव्हा करतो तेव्हा लक्षात येतं की कुठल्या पद्धतीचं कार्य करण्यात आले आहे. कामगार आणि शेतकरी दोन सामाजिक शक्ती संपल्या ज्याच्या आधारे आपण दमनकारी शासन संस्थेच्या विरुद्ध लढे उभे करत होतो. त्यांनी संघटित शकलो. आता कामगार शक्ती सामाजिक शक्ती म्हणून सांगते, किसान शक्ती सामाजिक शक्ती म्हणून सांगते. आणि आता जो एकेकाळी लढा देणारा किसान आता आत्महत्या करतो. आणि मग आपला प्रश्न असतो की माझा जर असा राजकीय सामाजिक वेगळ्या पद्धतीचं गुणात्मक चांगलं राजकारण उभं करायचं असेल तर कोणते सोशल फोर्सेस कोणत्या सामाजिक शक्तीमध्ये उपलब्ध आहेत. आणि हा सगळ्यात गंभीर प्रश्न. आणि ह्या प्रश्नाला हात घातल्याशिवाय नव्याचा वेगळा विचार निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून याची सबंध एक मांडणी करावी म्हणून वाटलं. आणि मग लक्षात येतं की पक्षाचं राजकारण तुझं काम होतंय, चळवळींचं राजकारण हे एकानेला काम होत आहे. असंख्य प्रश्न असताना सुद्धा नेशन वाईड मुवमेंट का निर्माण होत नाहीये. स्वातंत्र्यपूर्व चळवळ आठवा, असहकाराचं आंदोलन, मिठाचा सत्याग्रह,
10 वर्षांनी आपण रेशनगाडी चळवळीत करत होतो आणि साधवून बोलत होतो सगळं. आज काय सगळे प्रश्न संपलेत काय चळवळी उभ्या राहते म्हणजे प्रश्न तसेच कायम आहे, पण चळवळी मात्र सिंगल इश्यू मुवमेंट झालाय. आणि म्हणून तुमच्या आमच्या आपल्या प्रश्न बिकट आहेत. व्यापक चळवळी नाहीच, पॉलिटिकल पार्टीज हा उपलब्ध नाहीयेत हस्तक्षेप करायला. कामगार आणि किसान सामाजिक शक्ती संपलेल्या आहेत. राजकीय हस्तक्षेप कोणत्या शक्तीच्या माध्यमातून करा आणि सोशल मीडिया धुमाकूळ घालतोय प्रश्नाचा विस्तार करत. आणि म्हणून आगामी काळ चांगलं राजकारण उभं करण्यासाठी हा प्रचंड आव्हानाचा आणि बिकटचा. पण म्हणून खचायचं नसतं, बिचकून जायचं नसतं, कारण असे अनेक प्रसंग इतिहासात निर्माण झाले होते आणि आपण त्या खंबीरपणे तोंड दिलं. वसाहतवादाला तेव्हा हीच अवस्था होती, करायचं नाही आता इंग्रजी साम्राज्यापुढे. पण राहिले लोक उभे आता या 80-90च्या युवकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि इतिहासातून हा बोध घेतला पाहिजे की त्याच्यापेक्षा शतपट मोठं आव्हान उभं आहे. आणि मग जेव्हा आम्ही कामाला लागू तेव्हा या देशामध्ये नवीन काहीतरी घडेल. एक पक्ष गेला आणि दुसरा आला यातून काही गुणात्मक प्रश्न नसतो, राजकारण तेच आहे. पण गुणात्मक राजकारण उभं करायचं असेल तर आपल्याला असा विचार करायला पाहिजे आणि त्याला बहुआयामी बुद्धिमत्ता पाहिजे. एक एक प्रश्नावर आपल्याला एक्सपर्ट असतो आपण, पण 10 प्रश्न आले की गांगून जातो आपण. अशी बुद्धिमत्ता कामाची नाहीये. तो फक्त स्मार्टनेस असतो. आपल्याला स्मार्ट व्हायचं नाहीये, आपल्याला प्रज्ञावंत व्हायचंय. आणि हे होऊ शकतो कारण नवीन क्षमता या बुद्धीत आहे माणसाच्या. पण शपथ अशी घेतली की मी काही विचार करणार याच्या बाबतीत. माझ्याच्यात मी मसूर लागतो आणि माझा मी सांभाळतो. असं म्हटलं की तुम्ही सामाजिक दृष्ट्या बधीर होता आणि असं बधीर तुम्ही असणं आणि करमणुकीमध्ये स्वतःला गुंतवून ठेवणं स्वतःला हे व्यवस्थेला प्रसिद्ध द्यायला पाहिजे. आणि म्हणून ते असं म्हणताय की तुम्ही हास्यखेळ चालवा, तणावाचं व्यवस्थापन करा, मेडिटेशन आणि ध्यान करा, यानं त्या बाबांच्या मागे जा, आत पहा, बाहेर बघू नका. बाहेर बंद कटकटी आहे, तुम्ही उद्ध्वस्त व्हाल. हे जी काही संबंध चॅलेंज मधून ऐकूया जाते ना आपल्याला, त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही समाजामध्ये तुमची एंगेजमेंट कमी करा आणि आपण बघा. आणि आपण धार्मिक आणि आध्यात्मिक सांगून तेवढा पैसा माझे लोक चौकट करतात आणि 5 वर्षाच्या महाराजाचं बिंग फुटलं. पण बिंग फुटलं म्हणून 15 वर्ष महाराज निर्माण व्हायचं थांबत नाही. नवा महाराज पुन्हा येतो. काय झाले आपल्याला इथं? आपण स्वातंत्र्य चळवळीत ज्या माणसांनी त्याग केला आणि विचार केला ना, त्यांचे तत्वज्ञान समजून घ्यायची गरज. पण यासाठी आपल्याला ही साधना करायला पाहिजे, ही तपश्चर्या केली पाहिजे, यासाठी मेहनत घ्यायला पाहिजे. नुसतं कागून बैठकून चालत नसतं, हिंमत बाळगावी लागते. आणि ती हिंमत बाळगणं म्हणजे ज्या पद्धतीच्या नव्या राजकारणाचं आपण स्वप्न पाहतोय त्याची सुरुवात करणं. कदाचित आपल्या आयुष्याच्या स्पॅनमध्ये हे पाहायला मिळायचं नाही त्यातले यश, पण माझ्या नंतरच्या 10व्या पिढीला ते यश नक्की पाहायला मिळेल. आणि तेवढे पेशन्स मी आत्ता दाखवले पाहिजे. त्याचं स्वातंत्र्याच्या काळात माणसं स्वातंत्र्यात संघर्ष करत होती, त्यांना काय दिसत होतं काय आता 15 वर्षात स्वातंत्र्याचं आणि 10 वर्षात स्वातंत्र्याचं? कोणाला माहिती कधी येणार आहे? पण त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या स्पॅनमध्ये हा विचार नाही केला. ते म्हणाले हा मी प्रोसेस चालू करतो आणि प्रोसेस योग्य असेल तर त्याचं फळ येणार आहे. रिसर्च आणि फळावं आज बघायचं ती योग्य प्रोसेस चालू करण्याची. आणि त्यासाठी या पद्धतीच्या व्यासपीठांचा आपण वापर करायला पाहिजे. जो तुम्ही करता एक आशेची
जागा असते. आणि माझ्यासारख्या आपल्या सगळ्यात प्रचंड समाधान मिळतं की आहे माणसं ऐकतायत वैचारिक सगळं. असं नाहीये की फक्त त्यांना कर्मयोगच पाहिजे. गेल्या 2 दिवसाच्या व्याख्यानात एक विनोद मी केला नाही, एक किस्सा सांगितला नाही, एकदाही हसवलं नाही तुम्हाला, आणि तरी तुम्ही शांतपणे ऐकलं. ही आशा आहे ती आपण जागूया. धन्यवाद.